वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 32 आणि जो की आपला नवीन चॅप्टर आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन्स ऑन देम. तर या प्रॅक्टिस सेटमध्ये काय दिलेलं आहे ते आपण पाहू आणि प्रत्येक क्वेश्चन डिस्कस करू. जर त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून समोर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. तर तुम्हाला या प्रॅक्टिस सेटमध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. क्लासिफाय द फॉलोइंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स ॲज मोनोमियल, बायनोमियल्स, ट्रायनोमियल्स और पॉलिनोमियल्स. मोनोमियल्स म्हणजे काय, यामध्ये लक्ष द्या. जे मोनो वर्ड आहे का नाही, मोनो म्हणजे एक असते, ठीक आहे. बाय म्हणजे दोन, त्यानंतर ट्राय म्हणजे तीन आणि पॉली म्हणजे तीन पेक्षा जास्त, तीन किंवा तीन पेक्षा जास्त. तसंच एकापेक्षा जास्तलाही पॉली म्हटलं जाऊ शकते, ठीक आहे. पण तुम्हाला जे दिलेलं आहे ट्रायनोमियल और पॉलिनोमियल म्हणजे तीन पेक्षा जर जास्त जर व्हेरिएबल्स असतील, जास्त जर त्यामध्ये टर्म्स असतील तर त्यांना आपण काय म्हणणार, पॉलिनोमियल. एक टर्म असेल तर मोनोमियल, दोन टर्म्स असतील तर बायनोमियल, तीन टर्म्स असतील तर त्यामध्ये आपण त्याला म्हणणार ट्रायनोमियल, आणि चार टर्म्स असतील तर त्याला आपण म्हणणार पॉलिनोमियल. पाच टर्म असतील तरी पॉलिनोमियल, कारण तीन पेक्षा जेवढ्या जास्त टर्म्स असतील त्यांना आपण काय म्हणणार आहोत, पॉलिनोमियल. तर फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 7x. 7x म्हणजे काय, हे काय एकच टर्म आहे, त्यामुळे याला काय म्हटलं गेलेलं आहे, मोनोमियल. मोनो म्हणजे काय, 1, बायनो म्हणजे 2, ट्रायनो म्हणजे 3 आणि पॉलिनोमियल म्हणजे काय, मोर दॅन 3. मोर दॅन 3. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 5y मायनस 7z. 5y मायनस 7z. याच्यामध्ये किती तुम्हाला टर्म्स दिसत आहेत, 2. तर हे काय असणार, बायनोमियल असणार. त्यानंतरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 3x² मायनस 5x² मायनस 11. यामध्ये किती टर्म्स आहेत, 1, 2 अँड 3. त्यामुळे याला काय म्हणलेलं आहे, ट्रायनोमियल. त्यानंतर पहा तुम्हाला काय दिलेलं आहे, मायनस 8a मायनस 7a² आणि त्यानंतर 7a³. तसंच याचा आन्सर ट्रायनोमियल. हे किती टर्म्स आहेत, 3 टर्म्स आहेत, म्हणजे त्याचा आन्सर काय, ट्रायनोमियल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिला आहे. इथं किती टर्म्स दिलेले आहेत, तर इथं पूर्ण मिळून टर्म्स दिलेले आहेत 2. तर त्यामुळं तो कोणता असणार, बायनोमियल. त्यानंतर जो काही तुमचा समोरचा क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, एकच टर्म दिलेला आहे, म्हणजेच काय, मोनोमियल आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे ओनली 4 इज काय, मोनोमियल. एकच टर्म आहे तर काय असणार आहे, मोनोमियल. आणि त्यानंतरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 3y² मायनस 7y प्लस 5. याच्यामध्ये किती टर्म्स आहेत, 1, 2 अँड 3. किती टर्म्स आहेत, 3 टर्म्स आहेत, म्हणजेच आपण याला काय म्हणणार, ट्रायनोमियल. तर हा प्रॅक्टिस सेट काही जास्त अवघड नव्हता, तर हाच तुमचा प्रॅक्टिस सेट होता. तर यानंतर आपण याच्या समोरचा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. तर समोरचा प्रॅक्टिस सेट आहे प्रॅक्टिस सेट 33. तर यामध्ये काय दिलेलं आहे, चला पाहू. तर यामध्ये पहिला क्वेश्चन दिला आहे, यामध्ये ऍडिशन करायचे आहे. काय करायचे आहे, तुम्हाला ऍडिशन करायचे आहे. ऍडिशन करण्यासाठी काय करायचं असते त्याच्याकडे लक्ष द्या. लक्षपूर्वक व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ समजणं महत्वाचं आहे. आणि हा तुम्हाला 1-2 क्वेश्चन समजल्याच्या नंतर त्याच्या पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन केल्याच्या नंतर त्याला स्वतःहून सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर याचा आन्सर चेक करा. जर तुमचं बरोबर असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि जर चुकत असेल तर तुम्हाला इथे आन्सर दिसेल, ठीक आहे. तर तुम्हाला दिलं आहे ऍड 9y प्लस 16q प्लस 13p प्लस 2q. याला आपण काय केलं, ऍड केलं आहे. ऍड केल्याच्या नंतर काय केलं, इथले दोन्हीचे ब्रॅकेट आपण कॅन्सल केले आणि यांना केले, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला काय केलं आहे, जे काही सारख्या टर्म्स आहेत जसं 9p आणि 13p यांना एकत्र घेतलेलं आहे प्लस ॲज इट इज, आणि त्यानंतर काय प्लस 16q अँड 2q या दोघांना एकत्र घेतलेला आहे. जर या दोघांची ऍडिशन केली 9 + 13 22p ॲज इट इज प्लस
प्लस आणि 16 प्लस 2 इज 18 क्यू ॲज इट इज. तर हेच काय याची ॲडिशन आहे. तर याच्या नंतरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 2a प्लस 6b प्लस 8c प्लस 16a प्लस 13c प्लस 18b. याला काय करणार, अगोदरचा फर्स्ट स्टेप सगळ्यांचे ब्रॅकेट कॅन्सल आउट होणार. ब्रॅकेट कॅन्सल आउट झाल्याच्या नंतर जे काही ए आहेत जसं 2a प्लस 16a एका ब्रॅकेटमध्ये, 6b प्लस 18b एका ब्रॅकेटमध्ये, त्यानंतर 8c प्लस 13c एका ब्रॅकेटमध्ये केलेलं आहे. ब्रॅकेटमध्ये 2 प्लस 16 18a, 6 प्लस 18 24b अँड 8 प्लस 13 21c. तर हे काय आहेत तुमचे आन्सर आहेत आणि हीच तुमची काय ॲडिशन आहे. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजत असेल. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की यामध्ये ॲडिशन का नाही झाली. तर यामध्ये ॲडिशन का नाही होणार, कारण याची व्हेरिएबल डिफरंट आहेत, त्यामुळे याची ॲडिशन होणार नाही. फायनल आन्सर तुमचं हेच असणार आहे. ठीक आहे, जर व्हेरिएबल सारखे असते, जसं 2 सोबत a हा व्हेरिएबल आहे आणि 16 सोबत a हा व्हेरिएबल आहे, म्हणजे या दोघांचे व्हेरिएबल सारखे आहेत, तर या दोघांची ॲडिशन होऊ शकते, नाहीतर नाही. तर त्यानंतरचा क्वेश्चन तुम्हाला दिला आहे 13x² मायनस 12y² प्लस 6x² मायनस 8y². तर यामध्ये आपण काय करणार आहोत तर पहा, अगोदर तर पहिली स्टेप ब्रॅकेट कॅन्सल होणार. ब्रॅकेट कॅन्सल झाल्याच्या नंतर जे काही सारख्या टर्म्सचे गणित आहेत ते अगोदर व्हेरिएबल एकत्र येणार. 13x² प्लस 6x² आलेला आहे प्लस ॲज इट इज मायनस 12y² मायनस 12y² मायनस 8y². ठीक आहे, आता लक्ष द्या, 13 प्लस 6 काय होणार 19x² आणि मायनस 12y² आणि मायनस 8y² दिलेला आहे. आता लक्ष द्या, तुम्हाला मी मागेच एकदा सांगितलं होतं की प्लस मायनस जेव्हा असतं, जेव्हा दोन्ही साईन सारखे असतात, जेव्हा दोन्ही नंबरचे साईन सारखे असतात तेव्हा दोन्ही नंबरची ॲडिशन होते, म्हणजेच 20y². आणि जो ग्रेटर नंबर आहे, ग्रेटर नंबरचे यामध्ये साईन आहे. जसा ग्रेटर नंबर कोणता आहे 12 आहे, तर 12 ला साईन काय आहे मायनस, तर याला सुद्धा साईन काय येणार आहे मायनस येणार आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. त्यानंतर नेक्स्ट 17a² b² प्लस 16c प्लस 28c मायनस 28a² b². तर यामध्ये काय करायचं आहे, सेम तेच. अगोदर काय करणार, ब्रॅकेट कॅन्सल आउट करणार. ब्रॅकेट कॅन्सल आउट केल्याच्या नंतर जे काही क्वेश्चन असतील त्याला आपण डिस्कस करणार आहोत. तर या क्वेश्चनला कोण्या प्रकारे डिस्कस करणार आपण तर पहा, 17a² b² प्लस काय येणार, हे जे ब्रॅकेट अगोदर कॅन्सल केले त्यानंतर काय जे सेम टर्म्स वाले आहेत ते एकत्र येतील, म्हणजेच काय 17a² b² आणि 28a² b², त्यानंतर 16 आणि 28. तर पहा 17a² b² मायनस 28a² b². मायनस का, कारण हा जो 28 आहे 28च्या समोर कोणता साईन आहे मायनस, मायनस आहे, त्यामुळे काय आला आहे मायनस 28a² b². त्यानंतर प्लस ॲज इट इज 16 अँड 28, 16c प्लस 28. जर याचा आन्सर आपण गेलो, मागं हे पण सांगितलं होतं तुम्हाला त्याच चॅप्टरमध्ये, जेव्हा साईन डिफरंट असतात, जेव्हा दोन्ही नंबरचे साईन हे काय असतात डिफरंट असतात, तेव्हा काय होतो मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस होतो, म्हणजेच 28 मायनस 17 म्हणजेच काय 11a² b². ठीक आहे, आणि मोठ्या नंबरचं साईन येते, मोठा नंबर कोणता आहे 28, तर 11 ला साईन कोणता येणार मायनस. ठीक आहे, तर आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 3y² मायनस 10y प्लस 16 प्लस 2y मायनस 7. आता यामध्ये पहा काय दिलेलं आहे, जसं 3y² सोबत कोणतीही पेअर नाही आहे, त्यामुळे 3y² जशाच तसा राहील, मायनस 10y प्लस 16 प्लस 2y मायनस 7. आता लक्ष द्या, 10y आणि 2y हे दोन सारख्या टर्म्स आहेत, 16 आणि 7 हे दोन नंबर्स आहेत, त्यामुळे हे दोन सारख्या टर्म्स झाले. ठीक आहे, 3y² सोबत y² असणारी अशी कोणतीही टर्म नाही आहे, त्यामुळे जो काही 3y² आहे तो शेवटपर्यंत सारखाच असेल, म्हणजे ऍज इट इज खाली येईल. त्यानंतर प्लस मायनस 10y प्लस 2y, मायनस 10y प्लस 2y काय होणार, दोन्ही साईन डिफरंट आहेत, दोन्ही साईन काय आहेत डिफरंट आहेत, तर काय होणार मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस होईल आणि मोठ्या नंबरचं साईन येईल, म्हणजेच काय मायनस 8y. इथं आलेला आहे मायनस 8y. तर त्यानंतर नेक्स्ट
16 मायनस 7, जर 16 मायनस 7 केलं तर आन्सर आपलं +9 येते. का? कारण मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस केला आणि मोठ्या नंबरचं साईन दिलं. त्यानंतर प्लस इंटू मायनस डिफरंट साईन असतील तर आन्सर येते मायनस. तर इथे आलेला आहे मायनस 3y² मायनस 8y प्लस 9. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आणि या प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन. -3y² प्लस 10y मायनस 16 प्लस 7y² प्लस 8. यामध्ये काय आहे, 3y² आणि 7y² सोबत येणार, -16 आणि 8 सोबत येणार, 10y सोबत कोणतीही पेअर नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे तो काय असणार, एकलाच राहणार आहे. त्यानंतर पहा -3 याच्या अगोदर ब्रॅकेट कॅन्सल आउट केले. त्यानंतर -3y² प्लस 7y², हे प्लस 7y². त्यानंतर प्लस 10y ॲज इट इज. त्यानंतर काय येणार, -16 प्लस 8 प्लस ॲज इट इज. तर पहा याचा आन्सर काय येणार, 4y². का? कारण 3y² प्लस 7y². दोन्हीही साइन डिफरंट आहे. डिफरंट साइन असतील तर काय होणार, सबस्ट्रॅक्शन. 7 - 3 4y आणि मोठ्या नंबरचं साइन म्हणजेच काय, प्लस साइन येणार. ठीक आहे. तर यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यानंतर दिलाय 10y ॲज इट इज, -8 -16 प्लस 8 -8 प्लस इंटू मायनस मायनस. तर हे तुमचं फायनल आन्सर होतं. तर आय होप हे दोन्ही प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजले असतील. प्रॅक्टिस सेट 32 आणि 33. यामध्ये हे दोन्ही प्रॅक्टिस सेट एकत्र घेतले का? कारण यामध्ये जे काही सांगायचं होतं ते खूप प्रॅक्टिस सेट 32 जो आहे तो खूप छोटा होता, त्यामुळे मी सेपरेटली त्याचा व्हिडिओ न बनवता दोन्ही प्रॅक्टिस सेटला मर्ज केलेला आहे. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब.